राजाने देऊन टाकला. तिसरा तुकडाही त्या प्रधानानं खाल्ला, पण त्याच्या चेहऱ्यावर काही आनंद, काही तृप्तीच दिसेना. चेहरा तसाच उदास. आता चौथा तुकडा तर नक्कीच आपल्याला खायला सांगेल आपला मित्र, असं राजाला वाटलं. पण तसं होत नव्हतं. प्रधान बोलला की राजा, मला चौथा सुद्धा भाग स्वतःलाच खायचा, तोही मलाच द्या. आता मात्र राजाचं डोकं थोडं बिघडलं. राजानं सांगितलं, अरे मी एवढं तुझ्यावर प्रेम करतो म्हणून तुला न देता मी आजपर्यंत कधी खाल्लं नाही, म्हणून पहिला घास मी तुला दिला, तरी तुम्हाला दुसरा घास मागितलास, मी निसंशयपणे दुसराही घास तुला दिला. आता तुम्हाला तिसऱ्या घासाची अपेक्षा करत होतास, तिसराही घास मी तुला दिला, आता तुम्हाला चौथ्या घासाची माझ्याकडून अपेक्षा करतोस. नाही, हे तर मी तुला देणार नाही. कहर तेव्हा झाला जेव्हा प्रधान बोलला की चौथा घास मी तुम्हाला खाऊ देणार नाही, तोही मलाच खायचा आहे. दोघांचं अक्षरशः भांडण झालं, झटापट झाली. त्या झटापटीमध्ये प्रधान पुत्रानं तो चौथा आंब्याचा भाग सुद्धा स्वतः खाऊन टाकला. पण तो काढताना थोडासा भाग राजाच्या हातात आला आणि त्यानं तो चाखून बघितल्याबरोबर राजाला उलटीच झाली अक्षरशः. कारण तो आंबा आंबा नव्हता, तर ते विष होतं. त्या आंब्यामध्ये पूर्ण विष होतं. आणि ते खाल्ल्याबरोबर राजाला ओकारी आली. एकच घास काहीतरी त्यांनी चाखला होता, तेवढ्यानंच ओकारी आली. आणि आपल्या प्रधानपुत्रानं तर 3 फोडी खाऊन टाकल्या. राजाला दुःख झालं, राजाला वाईट वाटलं. राजाने विचारलं, अरे वेड्या मूर्खा, तू असं का केलंस? पहिली फोड खाल्ल्याबरोबर तू मला का सांगितलं नाहीस की याच्यामध्ये विष आहे? त्या प्रधानपुत्रानं सांगितलं की राजेहो, आजपर्यंत तुम्ही मला कधीही जो कोणता घास दिला तो घास अमृताचाच होता. ज्यानं आजपर्यंत अमृत दिलंय त्यानं एखाद्या दिवशी विष दिलं तर तक्रार का करायची? आणि म्हणून तुम्ही मला जी फोड दिली ती मी तितक्याच आनंदानं खाल्ली जेवढं तुम्ही आजपर्यंत मला घास देत होता, जेवण देत होता, तेवढ्याच प्रेमानं खाल्ली. मला त्रास होत होता, मी चेहऱ्यावर ते दुःख दिसू नये याचा प्रयत्न करत होतो, पण मला भीती होती की दुसरा घास तुम्ही खाल, म्हणून मी दुसरा घास हक्कानं मागून घेतला. पण मला पुन्हा ती भीती होती की तिसरा घास तुम्ही खाल, कारण मित्रानं विष खाल्लं याची किमान चव तरी तुम्ही बघा, हे मला माहीत होतं. म्हणून तिसरा घासही मी खाल्ला आणि चौथ्या घासाची तुम्हाला चव लागू नये याच्यासाठी माझी धडपड चालू होती. भक्त असा असावा, भक्ताचा विश्वास असा असावा. कर्म करताना देवानं चांगलं दिलंय, एखाद्या वेळी वाईट दिलं तर तेही तितक्याच आनंदानं स्वीकारता यायला पाहिजे. जेवढी तुम्ही दुःखाची अपेक्षा ठेवता ती जितकी तुमच्यासाठी कर्म करताना घातक आहे, तेवढीच सुखाची अपेक्षा सुद्धा घातक आहे. अपेक्षा काहीच ठेवायची नाही. तो जे देतोय ते तितक्याच आनंदानं, तितक्याच तटस्थतेनं प्रसाद म्हणून स्वीकारावा. ही यामागची साधारणपणे माऊलींची भूमिका आहे. हीच याच्या मागची आपल्याला माऊलींची या दृष्टांतामधून माऊलींना नेमकं काय सांगायचं आहे हे आपल्याला बऱ्यापैकी कळलं असेल. म्हणून भगवंत म्हणतायत, अर्जुना, सुख दुःखाला कारणीभूत आहेत ही सगळी कर्म. तुझं अंतःकरण तिकडे जाऊ देऊ नकोस. सुखामध्येही जाऊ देऊ नकोस, दुःखामध्येही जाऊ देऊ नकोस, रजतमामध्ये तर नकोच. कारण सुखाची अपेक्षा हा तमोगुण आहे, दुःखाची अपेक्षा हा रजोगुण आहे. विषयांपासून मिळणारं सुख ही अपेक्षा तमोगुणी आहे आणि स्वर्ग सुखाची अपेक्षा ही रजोगुणी आहे. या दोन्ही सुखांची अपेक्षा ही सुखदुःखात्मक आहे आणि म्हणून तिकडं तुझं अंतःकरण जाऊ देऊ नकोस. म्हणून तू जाण हे सुखदुःखासीच कारण, येत झने अंतःकरण रिगोदेशी. चुकूनही त्या गोष्टीमध्ये तुझं अंतःकरण जाऊ देऊ नकोस. तू फक्त कर्म करत राहा, निष्काम भावनेनं कर्म करत राहा. देणारा तो आहे, करणारा तो आहे, त्याचा आपल्यावर निस्सीम प्रेम आहे. त्यानं दिलेला जो कर्म भाग आहे तो शेवटाला नेण्यापुरता मला काम करायचं आहे, ही भावना तू कायम ठेव. तू गुणत्रयाते अभेरी, मी माझे हे न करी, एक आत्मसुख अंतरी विसंब झाली. अर्थात तू तिन्ही गुण टाकून दे, अहम ममाभिमान सोड व अंतःकरणात एका आत्मसुखाला कदाचित विसरशील हो, त्याला विसरू नकोस. तू गुणत्रयाते अभेरी, तू सत्वगुणातही अडकू नकोस. बघा, रज तम या गुणात तर अडकूच नकोस, पण सत्वगुणातही अडकू नकोस. सत्वगुणामध्ये सुद्धा अपेक्षा आहे, सत्वगुणामध्ये सुद्धा आसक्ती आहे.
म्हणून रज आणि तम या गुणांमध्ये अडकणं, गुंतणं, त्यांची अपेक्षा ठेवणं जितकं घातक आहे तितकंच सत्वगुणामध्ये अडकणं सुद्धा घातक आहे. मी आधी पण म्हणालो होतो, पिंजरा लोखंडाचा असो, चांदीचा असो किंवा सोन्याचा असो, पिंजरा पिंजरा असतो. गुण मग तो तमोगुण असो, रजोगुण असो किंवा सत्वगुण असो, कोणत्याही प्रकारचा गुण तुम्हाला बंधनात टाकणार आहे, तुमचं अस्तित्व मर्यादित करणार आहे, तुमचं कर्म बाधित करणार आहे, तुमचं कर्म अशुद्ध करणार आहे, तुमच्या कर्माला डाग लावणार आहे. आणि म्हणून तीनही गुणांचा तू अभेर कर. तू गुणत्रया ते अभेरी, मी माझे हे न करी. मी माझं करूच नकोस. अहम ममता, अहम अभिमान तू मनामध्ये येऊच देऊ नकोस. मी माझे हे न करी. एक आत्मसुख अंतरी विसंबजणी. आत्मसुखामध्येच तू कायमचा रममाण हो. या आत्मसुखाचा विसर मात्र पडू देऊ नकोस. कारण या आत्मसुखाचा एकदा विसर पडला की सगळ्या गोष्टी आपोआप दूर जायला लागतात, सगळ्या गोष्टी आपोआप टळायला लागतात. आणि म्हणून तू आत्मसुखामध्ये रममान होऊ नको, अशा प्रकारचा इथं उपदेश भगवंत करताना दिसत आहेत. पुढं भगवंत 46व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये काय म्हणतायत बघूया. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. अर्थात पृथ्वी तलावर असणाऱ्या परिमित जलयुक्त कूप, तडागादिकांच्या ठिकाणी होणाऱ्या सर्व गोष्टी, सर्व बाजूने परिपूर्ण भरलेल्या जलाशयाच्या ठिकाणी ज्याप्रमाणे एक समावयच्छेदे करून होऊ शकतात, तसेच सर्व वेदोक्त कर्मांपासून प्राप्त होणारी जी फले ती सर्व तत्ववेत्या ब्राह्मणाच्या ज्ञानफलामध्ये अंतर्भूत होतात. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी खूप महत्त्वाचं उदाहरण दिलंय. श्रीमद भगवद्गीतेमध्ये उदाहरणं आपल्याला खूप कमी दिसतात, दृष्टांत अतिशय कमी दिसतात. माऊलींच्या ज्ञानेश्वरीत दृष्टांतांचा भरणा दिसतो. दृष्टांतांचा सागर आहे ज्ञानेश्वरी म्हणजे. आणि एक एक दृष्टांत म्हणजे त्या आशयाला अधिक गडद, अधिक स्पष्ट, अधिक शुद्ध, अधिक पवित्र करत जाते. ती ज्ञानेश्वरीतली ओवी. आणि म्हणून या ओव्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. माऊली या श्लोकाचं काय विवरण करतायत बघूया. जरी वेदे बहुत बोलिले, विविध भेद सुचिले, तरी आपणही तर आपुले तेच घेते. अर्थात जरी वेद पुष्कळ बोलला असला व त्याने अनेक मार्ग सुचविले असले, तरी आपल्या कल्याणाचा जो मार्ग असेल तोच आपण स्वीकारावा. काही जण म्हणतील की वेदांमध्ये जे सांगितलंय ते करू नये असं तुम्ही का म्हणताय आम्हाला. वेदांमध्ये जे सांगितलंय ते केलंच पाहिजे, करावं. पण वेदांमध्ये जे सांगितलंय ते करत असताना आपल्या हिताचं काय आहे तेवढंच आपण केलं पाहिजे. वेदांनी 100 मार्ग सांगितलेत म्हणजे 100च्या 100 मार्गाचं आपण अनुकरण करणार का? आपली तेवढी मर्यादा आहे का? आपल्याला मर्यादा आहेत. आपल्या आयुष्याला मर्यादा आहे, आपल्या राहण्याला मर्यादा आहे. कारण देश, काल, परिस्थिती यांच्या नियमामध्ये हे शरीर असतं. देश, काल आणि परिस्थिती. तुम्ही एका वेळी एकाच देशात राहू शकता, एका ठिकाणी एका प्रदेशात राहू शकता. मी आता वाणगावमध्ये आहे तर वाणगावमध्ये आहे, नंतर पुण्यामध्ये येईल तर पुण्यामध्ये राहील. एकाच वेळी पुण्यात आणि वाणगावमध्ये मी नाही राहू शकणार. एकतर पुण्यात नाहीतर वाणगावमध्ये. कारण या शरीराला प्रदेशाची मर्यादा आहे, देशाची मर्यादा आहे. तुम्ही देशभ्रमण करत असाल पण एकाच वेळी 2 देशात तुम्ही नाही राहू शकणार. या शरीराची ती मर्यादा आहे. देश, काल, तुम्ही 2 काळात एकाच वेळी नाही राहू शकणार. मी काल एखाद्या ठिकाणी होतो, एखाद्या विशिष्ट वेळी होतो, त्यावेळी जर मी तिथं असेल
तर दुसऱ्या वेळी मी त्याच ठिकाणी राहणं ही गोष्ट सुद्धा मला मर्यादेमध्ये आणते. जेव्हा मी तिथं जाईल दुसऱ्या वेळेला तेव्हा वेळ बदललेली असेल. मी आता इथं आहे, थोड्या वेळासाठी आहे. मी इथून निघालो, पुन्हा मी या जागेवर आलो तर प्रदेश तोच राहील, पण काळ तोच राहणार नाही, वेळ तीच राहणार नाही, वेळ बदललेली असेल. म्हणजे काळाची पण मर्यादा आहे. इथून मी एकदा हल्लो तर पुन्हा त्याच काळात इथं पुन्हा आयुष्यात कधी बसू शकणार नाही. ही काळाची मर्यादा आहे, परिस्थितीची मर्यादा आहे. आत्ता माझ्या शरीराचं जे आयुष्य आहे ते आत्ताच्या पुरतंच आहे. पुन्हा हे आयुष्य कधीच मला अनुभवता येणार नाही. आज या घडीला माझ्या शरीराचं आयुष्य जेवढी वर्ष, जेवढे महिने, जेवढे दिवस, जेवढे तास, जेवढे मिनिट, जेवढ्या सेकंदांचं आहे तेवढं आयुष्य मला पुन्हा कधीच अनुभवता येणार नाही. ही या शरीराची मर्यादा आहे. देश, काल आणि परिस्थिती या तिघांनी युक्त अशी शरीराची मर्यादा आहे. आणि या शरीराला जशी मर्यादा आहे तशी वेदांनाही मर्यादा आहे. वेदांनी अमर्याद असं सांगून ठेवलंय. सगळं आपण करू शकू का? कारण आपल्याला मर्यादा आहेत. देश, काळ, परिस्थितीच्या मर्यादा आहेत. म्हणून वेदांनी सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपण नाही करू शकणार. पण ज्या गोष्टी आपण करू शकतो त्या गोष्टी मर्यादित आहेत. म्हणून निवड करताना माझ्या अधिक हिताचं काय आहे, माझं अधिक कल्याण कशामध्ये होणार आहे, तीच गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे. बघा, कर्माची सुरुवात ही आसक्तीने होऊ शकते. सुरुवात म्हणतोय, तुम्ही कर्म करायला लागलात, बेशुद्धीत अनेक कर्म होतात. जेव्हा संतांचं काहीतरी कानावर पडतं, एखाद्या महापुरुषांचे काही शब्द कानावर पडतात, तेव्हा हळूहळू त्या कर्मामधली आसक्ती निघून जाते. हे असं शक्य नाही की एकदा ऐकल्याबरोबर लगेच कर्मावरची आसक्ती निघून जाईल. आपण आतापर्यंत कर्म करत आलोत, संतांचं वचन कानावर पडेपर्यंत आपण कर्म करत आलोत. त्या प्रत्येक वेळी कर्माच्या फळाची इच्छा आपण ठेवलेली होती. पण ती इच्छा ठेवताना सुद्धा माझ्या अधिक हिताचं काय आहे तो मार्ग मी निवडला पाहिजे. अधिक हिताचाच मार्ग मी स्वीकारला पाहिजे. म्हणून वेदांनी 100 मार्ग सांगितलेत. त्या 100 मार्गातला मला अनुकूल असलेला, ज्याच्यामध्ये मला लवकर गती घेता येईल असा मार्ग कोणता हे मी शोधलं पाहिजे. जरी वेदे बहुत बोलिले, वेदांनी खूप सांगितलंय, विविध भेद सुचिले, वेगवेगळे भेद, वेगवेगळे मार्ग, वेगवेगळे प्रकार, वेगवेगळे विभाग वेदांनी सांगितलेले आहेत. विविध भेद सुचिले, तरी आपणही तर आपुले तेची घेते. पण आपण त्याच्यामध्ये आपल्या हिताचा मार्ग कोणता आहे, काय ऐकणं आपल्या अधिक हिताचं आहे तेच आपण ऐकलं पाहिजे. सांगितलं म्हणून सगळंच ऐकायचं आणि सगळं ऐकलं म्हणून सगळं करायचं असं कुणालाही करता येणं शक्य नाही. मौलीने याच्यासाठी खूप सुंदर असे दृष्टांत दिलेले आहेत. 2 दृष्टांत इथं मौलींनी सलग दिलेले आहेत. पहिला दृष्टांत माऊली देत आहेत, जैसा प्रगटलिया गभस्ती अशेषही मार्ग दिसती, तरी तेतुलेही काय चाली जती सांगाय मज. अर्थात, उदाहरणार्थ, सूर्योदय होतात, सर्व रस्ते दिसतात, तरी तेवढे रस्ते चालावे की काय सांग बरे. सूर्याचा उदय झाला की आपल्याला सगळे मार्ग दिसतात. तुम्ही ज्या गावात राहतात त्या गावाला उजवीकडे एक रस्ता जातो, डावीकडे एक रस्ता जातो, पलीकडून एक, अलीकडून एक, सगळीकडे रस्ते जातात. सगळ्या मार्गावर एकाच वेळी चालता येईल का? जसं म्हणालो, देश कालाची मर्यादा आहे. आपल्याला एकाच वेळी दोन्ही मार्गाला आपल्याला जाता येणार नाही. एका वेळी एकाच मार्गाला आपण जाऊ शकतो. तसं वेदांनी भरपूर मार्ग सांगितलेत, सगळ्या मार्गाने आपल्याला जाता येणार नाही. सूर्य सगळे मार्ग दाखवतो, पण आपल्याला ज्या मार्गाला जाणं योग्य आहे, ज्या मार्गाला जाणं आपल्यासाठी हितकारक आहे, ज्या मार्गावर आपलं साध्य आहे, तोच मार्ग आपण निवडतो. जैसा प्रगटलिया गभस्ती, गभस्ती म्हणजे सूर्य. जैसा प्रगटलिया, प्रगटलिया म्हणजे उगवल्याबरोबर, जसं सूर्य उगवल्याबरोबर अशेषही मार्ग दिसती. जे मार्ग झाकलेले आहेत अंधारामध्ये ते अशेषही मार्ग दिसते, ते मार्गही दिसायला लागतात. तरी तेथुलेही काय चाली जती सांगाय मज. ते सगळेच मार्ग आपण चालू शकतो का अर्जुना? नाही, आपण मार्ग निवडतो.
दुसरं उदाहरण, का उदकमय सकळ जरी जाहले असे महितळ, तरी आपण घेपे केवळ आरतीची जोगे. अर्थात जरी पृथ्वी पाणीमय झाली असली तरी त्यातले पाणी आपल्या गरजेपुरतेच घ्यावे. बघा किती महत्वाची गंभीर ओवी आहे. या पृथ्वीवर 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे. हा विज्ञानानं अलीकडे लावलेला शोध आहे. पण या पृथ्वीवर जमिनीपेक्षा पाण्याचं प्रमाण जास्त आहे हे माऊलींनी इथं सांगितलंय. हा एक वेगळा विषय. हा ज्ञानेश्वरीतील विज्ञान नावाचं एक पुस्तक आहे माझ्याकडे. त्याच्यामध्ये संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानोबाऱ्यांनी वेदांमध्ये जे वेगवेगळे शोध नंतरच्या काळात लागले त्या सगळ्या शोधांच्या मागचं जे मागचे जे निष्कर्ष होते ते आधीच ज्ञानेश्वरीत कसे आलेत ते त्यांनी सांगितले. बरेच आहेत. मी एक लेख लिहिला होता मध्ये माझ्या पहिल्या पुस्तकात प्रमेयांची उद्यानेमध्ये, ज्ञानेश्वर हेच विज्ञानेश्वर नावाचा, की ज्ञानोबराय हे कसे विज्ञानवादी आहेत असं मी त्याच्यात मध्ये मांडलेलं होतं. बरीच त्या अनुषंगाने चर्चा झाली, सकारात्मक नकारात्मक. पण माऊलींना अशा बऱ्याच गोष्टी माहीत होत्या. म्हणजे ही 13व्या शतकातली ओवी आहे. शके 1212 म्हणजे इसवी सन 1290 मधली ही ज्ञानेश्वरी आहे. 1290 म्हणजे 13व्या शतकाच्या उत्तरार्धात माऊलींनी हे बोलून ठेवलेलं आहे. आणि पृथ्वीवर पाण्याचं प्रमाण जास्त आहे, जमिनीचं प्रमाण कमी आहे, हा शोध खूप अलीकडचा आहे. त्याच्या असे अनेक शोध आहेत, त्यावेळी आपण त्याची चर्चा करू. पण माऊली इथं म्हणतायत, का उदकमय सकळ जरी जाहले असे महितळ. हे महितळ म्हणजे पृथ्वी ही उदकमय सकळ, ही पूर्ण जलमय आहे. या पृथ्वीवर पाणीच जास्त आहे. त्यामुळे या पृथ्वीवर जमीन जास्त की पाणी जास्त म्हटलं तर कुणीही म्हणेल की पाणी जास्त आहे. पण या पृथ्वीवर पाणी जास्त आहे हे आता आज आपण शोधू शकतो. आज भरपूर आपल्याकडे साधनं उपलब्ध आहेत पृथ्वीवरचं पाणी मोजण्याची. माऊलींच्या काळात असं वैज्ञानिक साधन तर कोणतं नव्हतं, पण तरी सुद्धा त्या काळात मान्यता होती. पृथ्वी गोल आहे हेही आपल्याला आधीच माहीत होतं. पृथ्वीवर पाण्याचं प्रमाण जास्त आहे हेही आधीच आपल्या लोकांना माहीत होतं आणि सहज माहीत होतं. ह्याच्यामध्ये खूप काही संशोधनात्मक माऊली बोलतायत असंही नाही. त्या काळातला समाजमानस ते होतं. का उदकमय सकळ जरी जाहले असे महितळ. सगळ्या पृथ्वीवर पाणीच पाणी आहे किंवा पाण्याचं प्रमाण या पृथ्वीवर जास्त आहे म्हणून आपण सगळंच पाणी वापरू शकतो का, सगळंच पाणी वापरतो का. तरी आपण घेपे केवळ आरतीची जोगे. आपण आपल्याला जेवढं लागतं आपल्या गरजेपुरतंच पाणी घेतो. सगळं पाणी आपण वापरू शकत नाही. खूप पाणी आहे म्हणून खूप पाण्याचा वापर आपण करू शकत नाही. आपल्याला मर्यादा आहेत. जसं पाणी या पृथ्वीवर भरपूर आहे तरी मोजकं पाणी आपण वापरतो. सूर्य अनेक रस्ते आपल्याला दाखवतो पण आपण मोजक्याच रस्त्यानं जातो. अगदी त्या पद्धतीनं वेदांनी अनेक मार्ग सांगितलेले असले तरी आपण सगळ्या मार्गांनी न जाता आपल्या हिताचा मार्ग कोणता आहे, आपल्या स्वधर्माचा मार्ग कोणता आहे, त्या स्वधर्माचा मार्ग स्वीकारून तो स्वधर्माचा मार्ग निवडून त्याच मार्गानं जायला हवं. अगदी त्या पद्धतीनं वेदांनी सत्वगुणयुक्त, तमोगुणयुक्त, रजोगुणयुक्त आणि 3 गुणांच्या पलीकडचेही कर्म अशी 4ही प्रकारची कर्म सांगितलेली आहेत. आपल्या हिताचा कर्म मार्ग कोणता तर गुणत्रय रहित जो कर्म मार्ग आहे तो तुझ्या हिताचा आहे अर्जुना, तो तुमच्या आमच्या हिताचा आहे. म्हणून वेदांनी सांगितलेल्या 4ही प्रकारच्या कर्मांमधून आपण 4थ्या प्रकारचं कर्म निवडायचं जे गुणत्रय रहित आहे, ज्याचं वर्णन उपनिषदांनी केलेलं आहे. त्या उपनिषदांमध्ये आलेल्या त्रिगुणरहित कर्मांचाच तू स्वीकार कर. कारण उपनिषदांमध्येही पुन्हा तुम्हाला खोलात तुम्ही गेला तर त्याच्यामध्ये पुन्हा त्रिगुणात्मकता दिसेल. म्हणून आपण कर्म निवडताना त्रिगुणरहित कर्म जे असेल किंवा 3 गुणांच्या पलीकडचं जे कर्म असेल तेच आपण निवडायला हवं. तैसे ज्ञानी जे होती ते वेदार्था ते विवरिती, मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे. अर्थात त्याप्रमाणे विचार पुरुष वेदार्थाचा विचार करतात व इच्छित असे जे शाश्वत तत्व त्याचाच तेवढा स्वीकार करतात. जे ज्ञानी पुरुष आहेत, जे विचारी पुरुष आहेत ते सगळं ऐकतात.
त्यांनी सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, गुणातीत कर्म या सगळ्यांचं निरूपण ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं, त्यांचा त्यांनी अर्थही काढलेला असतो. पण जेव्हा ते स्वतः निवडतात तेव्हा ते काय निवडतात? तैसे ज्ञानी जे होती. हुशार माणूस सूर्यानं 100 रस्ते दाखवले तरी त्यातला एक निवडतो. पृथ्वीवर पाणी भरपूर असलं तरी पिणारा त्यातलं मोजकं हितकारक पाणी निवडतो. तैसे ज्ञानी जे होती. त्याप्रमाणे जे ज्ञानी लोक आहेत ते वेदार्था ते विवरिती, ते वेदाच्या अर्थाचं विवरण करतात, सगळ्या वेदांचं विवरण करतात, सगळ्या संत साहित्याचं विवरण करतात, सगळं वाचतात. पण मग अपेक्षित ते स्वीकारिते. जे अपेक्षित आहे, जे योग्य आहे, जे हिताचं आहे तेवढ्याचाच ते स्वीकार करतात. शाश्वत जे शाश्वत आहे, जे अधिक काळासाठी माझ्या हिताचं आहे तेच स्वीकारलं पाहिजे. आणि ज्ञानी लोक त्याचाच स्वीकार करतात. आणि म्हणून आपणही यातून हेच शिकायचं आहे की वेदांनी सगळ्या प्रकारची कर्म सांगितली असली तरी जीवाच्या हिताचा मार्ग हा गुणत्रय रहित कर्ममार्ग आहे. तोच मार्ग आपण स्वीकारायचा. तो कर्ममार्ग कसा स्वीकारायचा याचं वर्णन आपण उद्या ऐकूयात. आज मात्र आपण इथं थांबूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.